चलन वगैरे नाही ना पाडे जात. अरे डिलीटच करून टाकलं, मशीनच काढून दिलं नाही. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. महाळुंगे MIDC परिसरामध्ये महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद करून 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या चोरट्याकडून पोलिसांनी एकूण 17 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनिकेत उद्धव कडलग, वयवर्ष 28, राहणार जवळे कडलग, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. निघोजे येथील जामदार वस्तीतून 7 लाख रुपये किमतीच्या महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह घराच्या समोरील पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली होती. या संदर्भात तपास करत असताना या परिसरातील CCTVची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्या आधारे निघोजे येथील ट्रॅक्टर चोरी झालेले ठिकाण ते आळेफाटा असा सुमारे 70 किलोमीटरपर्यंत चोरी गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेतला असता सदरचा गुन्हा हा अनिकेत कडलग यांनी केला असल्याचं निष्पन्न झालं. त्यात संगमनेर येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता सदरचा ट्रॅक्टर चोरी केली असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता जाधववाडी चिखली येथून आणखी एक पिकअप चोरी केला असल्याचं त्याने सांगितलं. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला ट्रॅक्टर आणि चिखली जाधववाडी येथील महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप जीप असे एकूण 17 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चाकण MIDC मधील महाळुंगे वाहतूक शाखेचा एक व्हिडिओ समोर आलाय. त्यामध्ये कारवाईच्या नावाखाली नागरिकांना ऑफिसमध्ये नेऊन पैसे घेतले जात असल्याची बाब समोर आली आहे. पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून व्यथा मांडली आहे. एवढं आता मागून घेते सर. ठीक आहे, फोटो डिलीट करू दे 1 मिनिट. कारण हेच आहे ना. चलन वगैरे नाही ना पाडे जात. अरे डिलीटच करून टाकलं, मशीनच काढून दिलं नाही. गडद गावातील महादेवाचा भंडारा आज पार पडला आहे. डोंगर, कडे, कपारी आणि जंगल यांनी व्यापलेला परिसर गडद गावात आहे. या ठिकाणी भला मोठा डोंगर आहे. पायथ्याला विस्तीर्ण अशी गर्द आंबेराई आहे. या आंबेराईमधील आम्रवृक्ष शेकडो वर्ष जुने आहेत. त्यांची आभाळाशी स्पर्धा चालली आहे. या आंबेराईत चैत्र महिन्याच्या शेवटच्या सोमवारी महादेवाचा भंडारा आयोजित केला जातो. डोंगरावर असलेल्या महादेवाच्या पिंडीला अभिषेक केला गेला. त्याचे दर्शनही घेतले गेले. खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचे खेड पंचायत समितीच्या सभागृहात होणार होते, मात्र आता स्थळ बदल करण्यात आला. या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम बुधवार दिनांक 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता चंद्रमा गार्डन मंगल कार्यालय राजगुरुनगर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. देहूजवळील चिंचोली येथे वयाची 100 पार केलेल्या 2 मित्रांची अनेक वर्षानंतर हृदय भेट झाली. एकमेकांना भेटून त्यांना खूप आनंद झाला. ब्रिटिश काळापासून आजपर्यंतच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. चिंचोली येथील मारुती पानसरे वय 102 आणि महाळुंगे तालुका खेडेतील पंढरीनाथ इंगवले वय 103 अशी त्या मित्रांची नावे आहेत. देहूजवळील चिंचोली हे गाव लष्कराच्या विविध डेपोंनी वेढलेले आहे. ब्रिटिश काळामध्ये देहू रोड परिसरात COD डेपोची स्थापना झाली. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लष्कराने संपादित केल्या. स्थानिक शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना डेपोमध्ये नोकरी दिली. याच काळात मारुती पानसरे आणि पंढरीनाथ इंगवले COD डेपोमध्ये कामगार म्हणून भरती झाले. तेव्हापासून यांची मैत्री आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खेड तालुक्यातील 18 शाखांनी शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 पर्यंत 3136 शेतकऱ्यांना 25 कोटी 35 लाख रुपयांचे खरीपाचे पीक कर्जाचे वाटप केले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खेड तालुक्यातील 18 शाखा मिळून मार्च 2025 अखेर 1009 कोटी 41 लाख रुपये ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केले. तर मार्च 2025 अखेर तालुक्यात विविध प्रकारच्या वाटप करण्यात आलेल्या कर्जापैकी 202 कोटी 32 लाख रुपये येणे बाकी आहे.
कुरुळी तालुका खेड्यातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व खंडोबा महाराजांची यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी सोमवार दिनांक 21 आणि मंगळवार दिनांक 22 रोजी साजरी होत आहे। श्रींची काकड आरती, महापूजा, अभिषेक व आरती, श्रींना हारतुरे, मांडव डहाळे मिरवणूक काढण्यात आली। यावेळी श्री काळभैरवनाथ महाराजांच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई तसेच मंडप उभारण्यात आला होता। रात्री फटाक्यांची नेत्रदीपक, आतिषबाजी, छबिना पालखीची मिरवणूक ढोलताशांच्या गजरात काढण्यात आली। यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला होता। खेड तालुक्यात देखील पाणी टंचाईच्या झळा वाढल्या असून 4 शासकीय टँकरने 5 गावठाणातील 3288 लोकसंख्येला तर 37 वाड्या वस्त्यातील 7825 असे मिळून 11113 लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यात येत आहे। यासाठी 4 खासगी विहिरींचे अधिग्रहण देखील करण्यात आले आहे। त्याच गावचे ग्रामदैवत कुंडमाऊली देवीसमोर भव्य दिव्य दीपमाळ उभारण्यात आले असल्याचे अवधूत रासकर यांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे। चाकण MIDC मध्ये कारखाने थाटून वेगळेच उद्योग केले जात असल्याची एक धक्कादायक बाब सेबीच्या अहवालातून समोर आली आहे। चाकण MIDC मधील एका कंपनीने सेबीची मोठी दिशाभूल केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। जेनसोलच्या शेअरच्या किमतीत फेरफार आणि निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करणाऱ्या जून 2024 मध्ये आलेल्या तक्रारीनंतर 15 एप्रिल रोजी जारी झालेल्या बाजार नियामक सेबीच्या अंतरिम आदेशात काही धक्कादायक उल्लेख करण्यात आलेत। आपल्या आदेशात भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजेच सेबीला अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी या भावांनी स्थापन केलेल्या जेनसोल इंजिनिअरिंग या कंपनीने गुंतवणूकदारांची दिशाभूल करणारे खुलासे तसेच विसंगती आढळल्यास भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोज 2025 मध्ये प्रदर्शित केलेल्या नवीन लॉन्च केलेल्या EVच्या 30,000 युनिटसाठी प्री ऑर्डर मिळाल्याचा दावा केला होता। जेनसोलने 28 जानेवारी 2025 रोजी ही माहिती शेअर बाजाराला दिल्यानंतर सेबीच्या अधिकाऱ्यांना कंपनीच्या उत्पादन प्रकल्पाला भेट दिली। बाजार नियामक सेबीने म्हटलं आहे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSEच्या अधिकाऱ्याने कंपनीच्या साईटला भेट दिली तेव्हा जेनसोल इंजिनिअरिंगच्या चाकण येथील इलेक्ट्रिक वाहन प्लांटमध्ये उत्पादन सुरू नसल्याचं आढळून आलं। NSEने केलेल्या तपासणीतून एक खुलासा समोर आला ज्यामध्ये जेनसोलच्या EV प्लांट जेनसोल इलेक्ट्रिक व्हेइकल प्रायव्हेट लिमिटेड येथे पुण्यातील चाकण येथे उत्पादन सुरू नसल्याचं दिसून आलं। 9 एप्रिल रोजी कारखान्याच्या चाकण येथील साईटला भेट देताना NSE अधिकाऱ्याला फक्त 2 ते 3 मजूर उपस्थित असल्याचं आढळलं। प्लांटमध्ये केवळ 2 ते 3 मजुरांसह कोणतेही उत्पादन सुरू नव्हतं। NSE अधिकाऱ्यांना युनिटच्या 20 बिलांचे तपशील मागवले आणि त्यातून अनेक बाबी उघडकीस आल्या। भाडे तत्वावर असलेल्या प्लांटच्या जागेवर कोणतेही उत्पादन झालेलं नाहीये असा अंदाज लावला जाऊ शकतो असं सेबीनं 15 एप्रिल रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात खुलासा केलाय। त्यामुळे चाकण MIDC मध्ये कारखाने थाटून वेगळेच उद्योग सुरू असल्याची बाब आता समोर आली आहे। नाशिक जिल्हा भ्रष्टाचार समिती अध्यक्षा संगीता पवार यांनी मांजरेवाड्यातील पीडित कुटुंबाची भेट घेतली। यावेळी आकाश डोळस व कार्यकर्ते उपस्थित होते। गावोगावी यात्रा उत्साहात साजरा होत आहे। चाकणमधील यात्रा मात्र मागील 2 वर्षांपासून वादात अडकली आहे। यंदाच्या वर्षी गावाने एकत्र येत यात्रा भरवण्याचा चंग बांधलाय। धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तात्पुरत्या यात्रा कमिटीला यात्रा भरवण्यास परवानगी दिली आहे। असे असताना जुन्या ट्रस्टने चाकण पोलिसांकडे यात्रा भरवण्यास परवानगी मागितली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे। संपूर्ण गावाने एकत्र येत स्थापन केलेल्या यात्रा कमिटीला आव्हान देण्यात येत असल्याने संपूर्ण गावातून संताप व्यक्त होत आहे। याबाबत सोमवारी 21 एप्रिल 2025 रोजी रात्री तातडीची बैठक घेऊन यात्रा भरवण्याचा निर्धार गावकरी मंडळींनी केलाय। चाकण पोलिसांनी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार संपूर्ण गावाने एकत्र येत असलेल्या भूमिकेला सहकार्य करण्याचे आवाहन गावाच्या वतीने करण्यात आले आहे। पण जो संघर्ष आपण उभा केला, काहीतरी ती खोटी बोगस ट्रस्ट, त्याच्यानंतर त्या विरोधात गेलेले ट्रस्टच्या विरोधात गेलेले गावचे प्रतिनिधी, या सर्वांना बाजूला सारून समस्त ग्रामस्थ चाकण यांचा जो रेटा होता त्या रेट्यावरती यात्रेला आपल्याला परवानगी मिळालेली आहे। आणि चाकण यात्रा कमिटी म्हणून त्या कमिटीच्या माध्यमातून ही यात्रा संपूर्ण 9 तारखेपासून 14 तारखेपर्यंत भव्य दिव्य स्वरूपात करण्याची परवानगी आपल्याला मिळालेली आहे।
आणि आपण समस्त ग्रामस्थ चाकण ही यात्रा जोशात करणारच आहोत। तत्पूर्वी पाठीमागचे एक पत्रकार साहेब तुम्हाला फक्त आठवण करून देतो की पाठीमागं गावाने डिक्लेअर केलं की यात्रा आम्ही करणार आहोत। त्यानंतर त्या खोट्या ट्रस्टने एक मीटिंग घेतली, ज्या मीटिंगला खरं पाहिलं तर तुम्ही म्हणता चांगलं काम केलं तर ते चांगल्या कामाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायला लोक उपस्थित असायला पाहिजे होती, तिथं लोक उपस्थित नव्हती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यासारखे खोटे मगरमच्छ असू काय आम्हाला काढता येणार नाही, पण आम्हाला एकच कळतं, जो चांगलं करतो त्याच्या पाठीमागं लोक उभी राहतात। आणि समस्त ग्रामस्थांनी आता ठरवलंय की आम्हाला तुम्ही आता देवाची सेवा भरपूर केली, आता आम्हाला देवाची सेवा करायची आहे। म्हणून माझं त्यांना सांगणं आहे की आता समस्त ग्रामस्थ जर इच्छुक असतील आणि त्यांना जर सेवा करायची तर तुम्ही त्यांना संधी द्या, मन मोठं दाखवा, कारण आता आपल्या हातामध्ये काही राहिलेलं नाही। त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या काहीतरी अफवा पसरवण्याचं काम करतात। आता आपण पाहिलं की त्या ट्रस्ट मधले 4 लोक, सचिवांसह 4 लोक, आणि सचिवांनी स्पष्टपणे या ठिकाणी कबुली दिलेली आहे। आणि जे लोक प्रतिनिधी स्वरूपात कोर्टात गेलेले आहेत त्यांनी सुद्धा सांगितलंय की आम्ही गावाबरोबर आहोत। आणि मी सांगतो की आम्हाला गावाबरोबर राहायचं, आम्हाला गावात एकत्र मिळून अशी भव्य दिव्य स्वरूपात यात्रा करायची आहे। त्यामुळे ही यात्रा होणार। राहिला प्रश्न की कोणी काय अफवा पसरवतो, माझी समस्त ग्रामस्थ यांना विनंती आहे की इथे कोणी पदाधिकारी नाही, समस्त ग्रामस्थ हेच ती यात्रा पार पाडणार आहेत। आणि चाकण यात्रा कमिटी जी समस्त ग्रामस्थांची आहे, त्या चाकण यात्रा कमिटी व्यतिरिक्त आपण कोणालाही कुठल्याही प्रकारची वर्गणी देणगी देऊ नये, आपण त्यात सहभागी व्हावं, कारण ही यात्रा कमिटी आपली आहे आणि गाव यात्रा ही आपल्या देवाची आहे आणि ती आपल्या सर्वांना जोरात करायची। चाकण यात्रेच्या अनुषंगाने सांगतो की भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट ही जी स्थापन झाली, ही निवडणुकाला समस्त ग्रामस्थांना अंधारात ठेवून गेलेली आहे 12-13 लोकांनी। आणि आता ते समस्त ग्रामस्थांसमोर आल्याच्या नंतर आम्हाला 7 जणांना ग्रामस्थांनी परवानगी दिली की तुम्ही खालच्या वरच्या दोन्ही कोर्टामध्ये आम्ही त्यांच्या विरोधात गेलेलो आहे। आणि आता गावाची ज्यावेळेस ह्या 2 मिटिंगा झाल्या त्यावेळेस असा निर्णय झाला की ट्रस्ट बाजूला ठेवा आणि 7 बाजूला ठेवा आणि समस्त ग्रामस्थांनी यात्रा करा। ती यात्रा करण्याचा गावाने जो निर्णय घेतला मी त्यांचा जाहीर आभार मानतो, ऋण व्यक्त करतो। आम्ही 7 जण आणि त्या ट्रस्टीमधले आम्हाला काही सहकारी येऊन मिळालेले आहेत, ते आम्ही गावाबरोबर आहोत, गावाबरोबरच राहणार आहोत। गाव जे करील त्याबरोबर आमचा कायम राहील। वर मुळात काय झालं ती त्यांची जी स्कीम आहे याला आम्ही पूर्णपणे चॅलेंज केलेले खालच्या कोर्टात आणि घटनेला आणि वरच्या कोर्टामध्ये ही ट्रस्टच कशी बोगस आहे यासाठी बांधतोय। उद्याच्या 27 तारखेला त्याचा शेवटचा अग्रीमेंट मॅडम करणार आहेत आमच्या वतीनं, आपल्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने। पण काय होतंय की गावामध्ये काहीतरी अपप्रचार किंवा खोटं नाटक सांगून गैरसमज पसरवले जातात। दुसरी गोष्ट, आता अशी परिस्थिती निर्माण केली जाते गावामध्ये की काहीतरी हे वेगळं करतात, आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही। आम्हाला अरे गाव एका बाजूला जर गाव उभं राहिलं तर 200 आणि 250 देवळात जागा पुरत नाही आणि तुम्ही गावाला चॅलेंज करून 20 आणि 22 जण येतात। याच्यात कुठेतरी तुम्ही आत्मसात करा ना की आमच्या बाजूला का कोणी येत नाही, ह्यांच्याच मागं का जातं। या गोष्टीचा सारासार त्यांनी त्या समोरच्या लोकांनी विचार केला पाहिजे। तुम्ही बघा चाकण पोलीस स्टेशनला पत्र आहे 5 लोकांचं पत्र, आता काल पत्रकार परिषद घ्यायची 9 लोकांच्या सह्या आहेत, 10 लोकांची नावं लिहिली, त्याच्यातले 3 गैरहजर। अरे ग्रामस्थ तुमच्या बरोबर नाहीये। आम्ही जे करतोय आम्हाला काय गावची यात्रा झाली पाहिजे, खेड तालुक्यामधल्या गावाचं नाव लौकिक झालं पाहिजे। पुणे जिल्ह्यामध्ये गाव मोठे जगाच्या नकाशावरती गाव आहे। गेले 2-4 वर्ष झाले या वादामुळे गाव थांबले। मी पुन्हा एकदा गावाचा आभार मानतो की तुम्ही जी यात्रा तुमच्या हातामध्ये घेतलेली समस्त ग्रामस्थांनी, त्यांच्याबरोबर आम्ही 7 जण, माझे सहकारी मित्र, आमचे मार्गदर्शक अशोकराव बिरदवडे असतील, महेश शेवकरी असेल, राहुल गोरे प्रसिद्ध गाडा मालक, आम्ही तुमच्या बरोबर होतो आहे आणि कायम राहणार। आमचा मान एवढंच सांगतो, जर त्यांनी यात्रा बनवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तीव्र विरोध चाकणमधून 7 जण आम्ही करणार, कारण ग्रामस्थांनी आम्हाला तो अधिकार दिलेला आहे। ती यात्रा त्यांना करून दिली जाणार नाही, म्हणजे नाही नाही आणि नाही। मी व्यंकटेश आजराम सोरडे, तथाकथित श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचा सचिव। गेले 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट हे स्थापन केलं। हे स्थापन करत असताना धर्मादायकचे ज्या काही पेपर लागत होते ते सगळं पेपर मी गावाच्या मारुतीराच्या मंदिरामध्ये समस्त ग्रामांसमोर सांगितलेलं आहे की आम्ही बनावट पेपर देऊन ती ट्रस्ट स्थापन केली। परंतु तसं काय याच्यामध्ये मुळात मी डायरेक्ट स्पष्ट सांगतो, अध्यक्षांची भूमिका अशी आहे की हा वाद नाही मिटवायचा आणि ही लोक घ्यायची नाही। जे मला करायचे ते एकाधिकारशाहीपणे आणि हुकुमशाहीपणे झालं पाहिजे। परंतु आमचं म्हणणं आहे की गावाला सोबत घेऊन जर तुम्ही करणार असाल तर आम्ही तुम्ही सोबत, नाही तर आम्ही गावाची जी काही मीटिंग होईल त्या गावाच्या मीटिंगमध्ये जाणार आणि तिथं जे काय केलेलं आहे सर्व खुलासे आम्ही करून टाकणार। जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे मध्यंतरी असं ठरलं की त्या 5 लोकांना ज्यांना काम करण्याचे राजीनामे द्या,
परंतु आम्ही त्यांना ठणकावून सांगितलं आम्ही राजीनामे काही देणार नाही. ज्या दिवशी ही 10 लोक तुम्ही घ्याल त्या दिवशी आम्ही राजीनामे द्यायला तयार आहेत. तुम्ही सोबत गावाला घ्या, ज्या दिवशी गावाला सोबत घ्याल त्या दिवशी आम्ही राजीनामे देऊ आणि स्वतःहून बाजूला होऊन इतर लोकांना संधी देण्याचं काम करू. एका पदावरती मुंगळ्यासारखे चिटकून राहणारे आम्ही लोक नाहीत. त्या ठिकाणी आम्ही माघार घेतो. आमच्या ऐवजी 4 लोकांना संधी द्या. ती 4 लोक देखील काम केलं पाहिजे, प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे. आपण तिथं बसलो म्हणजे आपण बाप झालो नाही, आम्ही ट्रस्टी झालो म्हणजे बाप झालो नाही, ही भावना माहिती ठेवा. आपण देवाची सेवा करायला आहे, ते मेवा खायला किंवा तिथं हुकुमशाही करायला नाही आहेत. ही एक गोष्ट त्यांनी ध्यानामध्ये घ्यावं. आम्ही गावाच्या मिटिंगमध्ये येऊन सांगितलं आम्ही गावासोबत आहे. जे काय आम्ही 5-7 ट्रस्टी आहोत ते गावाच्या यात्रामध्ये त्यांना परमिशन मिळाली. आम्ही सर्व पेपर पाहिलेत. आम्ही त्यांना सांगितलं आम्ही तुमच्या सोबत आहे. की भैरवनाथ भगवानांच्या चरणी पहिली विनम्रपणे अभिवादन करतो आणि चाकणकर नागरिकांचं सर्वात प्रथम मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो की चाकणच्या भैरवनाथ उत्सव कमिटीच्या यात्रेच्या निमित्तानं त्यांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकली, सर्व गावांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्याच्या पद्धतीनं पुढचा विश्वास मी सार्थ करेल असं मी या निमित्ताने सांगतो. खरं तर अतिशय आनंद होतो की आम्हाला आता जे देवस्थानच्या संदर्भातला जो विषय चालू आहे गावामध्ये, तर ते जी चाललेले वादविवाद आहेत ते वादविवाद सोडून त्यांची धर्मादाय आयुक्तांना जी कमिटी सोडून त्याच्या व्यतिरिक्त गावाची जी कमिटी नेमलेली यात्रा कमिटी, त्याला आम्हाला यात्रा धर्मादाय आयुक्तांनी ही परमिशन आमच्या नावाने दिलेली आहे. त्यामुळं मी सर्व नागरिकांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं, यात्रा कमिटीच्या वतीनं आणि आल्या सगळ्या तुमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की यात्रा जोमाने आणि जोरात साजरी करणारे. सांगण्याचं तात्पर्य की आपल्याला गावात वादविवाद करायचा नाही. याच्यात जे काही चालले असेल, कोणाचे वाद, कोणाचे समज गैरसमज, त्यांना सुद्धा बरोबर घेऊन जाण्याची माझी तयारी आहे. त्यांना बरोबर घेऊन ही यात्रा चांगली जोरदारपणे पार पाडणार आहे. राहिला विषय की जो 2 दिवस 3 दिवस चालला होता, आजच सकाळी गणपतीच्या मंदिरामध्ये पावतीचं पूजन करून पावतीचा प्रारंभ झाला. त्याला सुद्धा नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पुस्तकाचं संपून टाकायचं काम नागरिकांनी केले. पावत्या फाट चालू झाले आणि धर्मदाय आयुक्तांनी सुद्धा आम्हाला ते सांगितलंय की सगळ्यांना बरोबर घेऊन, विश्वासात घेऊन, तुम्ही गावकऱ्यांना घेऊन ही यात्रा पार पाडा. त्यामुळं आनंदी आहे आणि ही यात्रा ही सर्वांना बरोबर घेऊन जोमाने चांगली होणार आहे. सांगण्याचं तात्पर्य की जे महत्वाचा विषय पाहिजे होता ते आज आमच्या ताब्यात आलेलं आहे हे यात्रा कमिटीचं. आणि यात्रेचं हे सुद्धा काही कायमस्वरूपी दिलेलं नाही. ही परमिशन 9 ते 14 तारखेपर्यंत दिलेली आहे. लक्षात घ्या, ही तात्पुरती परमिशन गावचे गेल्या वर्षी जसं अधिकारी नेमला होता, या वर्षी सुद्धा तसंच प्रकारचं ही कोर्टाने माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि त्या हिशोबाने त्या पद्धतीनं आम्ही यात्रा साजरी करणार आहोत. पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथे मालवाहतूक गाडी उन्हामुळे इंजिन गरम होऊन बंद पडल्यानं वाहतूक कोंडी झाली होती. उन्हाच्या कडाक्याने वाहने पेटणे, बंद पडणे आणि काही वाहनांचे टायर फुटणे अशा घटना घडत आहेत. चाकण MIDC मधील खराबवाडी हद्दीतील वाघजाई नगर भागात अनेक ठिकाणी रस्त्यावरून सांडपाणी वाहत असून रस्त्याला अनेक खड्डे पडले आहेत. यात अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.